कुठे पती पत्नी, कुठे बहीण सून, तर कुठे मुलगी लोकसभा निवडणुकीत भाग्य आजमावत असताना पती, भाऊ, सासरे आणि वडिलांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। बारामतीत मुलीसाठी मते मागणाऱ्या वडिलांना कौल मिळणार की पत्नीसाठी रात्रंदिवस मेहनत घेणारा पती विजयाचा गुलाल उधळणार याची उत्सुकता आहे। अख्ख्या महाराष्ट्राचे सर्वात जास्त लक्ष लागले आहे ते बारामतीकडे। ज्येष्ठ नेते शरद पवारांच्या कन्या सुप्रिया सुळे विरुद्ध उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा या सामन्याचा निकाल एकाच वेळी अनेक प्रश्नांची उत्तरे देणारा ठरणार आहे। वेगवेगळ्या कारणांनी आपल्यापासून दुरावलेल्यांना मनधरणी करण्याची वेळ पवार काका पुतण्यावर आली आहे। इतर काही मतदारसंघांमध्येही दुरावलेल्यांना जवळ केले जात आहे। नंदुरबारमध्ये आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या कन्या डॉक्टर हिना गावित भाजपकडून लढत आहेत। एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेला हा जिल्हा भाजपकडे खेचून आणण्यात विजयकुमार गावित यांची मोठी भूमिका राहिली आहे। यावेळी शिंदे सेनेचे नेते डॉक्टर हिना यांच्यासाठी तेवढे प्रयत्न करत नसल्याचे दिसत आहे। काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार के.सी. पांडवी यांचे पुत्र गोवाल मैदानात आहेत। गावित आणि भाजपच्या साम्राज्याला ते आव्हान देत आहेत। गावित यांची मुलीसाठी तर पांडवी यांची मुलासाठी प्रतिष्ठा पणाला लागली आहे। बीडमध्ये एका बहिणीसाठी भावाची शक्ती परीक्षा आहे। कालपर्यंत ते एकमेकांचे विरोधक होते। अर्थातच भाजपचे उमेदवार पंकजा मुंडे आणि त्यांचे चुलत बंधू मंत्री धनंजय मुंडे। एकूणच मुंडे घराण्याची इथे कसोटी लागली आहे, ती शरद पवार गटांचे बजरंग सोनावणे यांच्या विरोधात। राजकारणात काही वेळा 2+2 4 होत नाहीत म्हणतात, पण मुंडे बंधू भगिनी ते सिद्ध करण्यासाठी श्रम घेत आहेत। कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे पुन्हा जिंकणे हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी कमालीच्या प्रतिष्ठेचा विषय आहे। मुलीसाठी सुशील कुमारांचे कष्ट। सोलापुरात 83 वर्षाचे माजी केंद्रीय मंत्री सुशील कुमार शिंदे यांना मुलगी प्रणिती यांच्या विजयासाठी कष्ट घ्यावे लागत आहेत। उस्मानाबादमध्ये एकाच वेळी सासरे आणि मुलाचे राजकारण डाव्यावर लागले आहे। अजित पवार गटाच्या अर्चना पाटील यांचे पती राणा जगतजित सिंह आणि त्यांचे वडील माजी मंत्री डॉक्टर पद्मसिंह पाटील यांना परीक्षेला सामोरे जावे लागत आहे। वडील सुनील तटकरे यांच्या विजयासाठी रायगडमध्ये महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांना दिवस रात्र एक करावी लागत आहे। यवतमाळ, वाशिममध्ये राजश्री पाटील यांना प्रचारासाठी कमी दिवस मिळाले। त्यांचे पती खासदार हेमंत पाटील यांना बदललेल्या मतदारसंघात कसरत करावी लागली। वर्ध्यात शरद पवार गटाचे अमर काळेसाठी त्यांचे मामा माजी मंत्री अनिल देशमुख तळ ठोकून होते। सुनेसाठी जीवाचे रान। रावेरमध्ये माजी मंत्री एकनाथ खडसे भाजपच्या उंबरठ्यात आहेत। सुनक्षा रक्षा खडसे यांच्या पाठीशी त्यांनी आपले बळ उभे केले आहे। माढा मतदारसंघात शरद पवार गटांचे ध्येयशील मोहिते यांच्या उमेदवारीच्या निमित्ताने मोहिते घराण्याचे राजकीय भवितव्याचा फैसला होत आहे। अहमदनगरमध्ये महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना पुत्र डॉक्टर सुजया पाटील यांच्या विजयासाठी घाम गाळावा लागत आहे। पवार घराण्यावर वर्चस्व कोणाचे आणि बारामती कोणासोबत मोहिते पाटील घराण्याचा दबदबा आहे की नाही? उस्मानाबादचा गड डॉक्टर पद्मसिंह पाटलांचा की कट्टर विरोधक ओमराजे निंबाळकरांचा? मुंडे बंधू भगिनी एकत्र आल्याचा फायदा कितपत झाला? नंदुरबारमध्ये दबदबा कोणाचा? वार्धक्यात सुशील कुमार शिंदेंना मुलीचा विजय बघायला मिळणार का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे ही निवडणूक देणार आहे। अशाच नवनवीन अपडेटसाठी प्रज्ञान या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा।